हॅलो फ्रेंड, आज आपण टेस्ट नंबर 12 मधील उदाहरण पाहू। यातलं 18 नंबरचं उदाहरण पहा। 0 6 24 60 रिकामी जागा 210। आता यामध्ये या रिकाम्या जागेतील संख्या आपल्याला काढायची। तर यातली पहिली स्टेप अशी आपण पाहायचं, यातला फरक काही क्रमबद्ध आहे का। इथं 6चा आहे, इथं 18चा आहे, इथं 36चा फरक आहे, म्हणजे क्रमबद्ध फरक नाही। म्हणून आपण दुसरी पद्धत कसं पाहता येईल पहा। इथं पहिलं 0 याला असं लिहिलं आपण 1चा घन वजा 1। 1चा घन 1 वजा 1 म्हणजे काय 0। 6 ला 1 नंतर 2 घेऊ आपण। 2चा घन म्हणजे 8 वजा 2। 8 वजा 2 म्हणजे 6। 3चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 वजा 3चा घन वजा 3 27 वजा 3 24। 4चा घन 4 चौक 16 16 चौक 64 वजा 4 म्हणजे 60। इथं काय येईल मग आता सांगा पहा। 5चा घन वजा 5। 5चा घन 125 वजा 5 म्हणजे 120। उत्तर काय येईल 120। यानंतरचं पाहू आपण 6चा घन वजा 6। 6चा घन 216 वजा 6 किती 210 म्हणजे उत्तर काय 120। 19 नंबरचं उदाहरण पहा। 3 7 15 27 43 63 आणि ही रिक्त संख्या आपल्याला काढायची। तर यामध्ये पहा, या दोन्हीतला फरक कितीचा आहे। 3 आणि 4 मधला फरक, 3 आणि 7 मधला फरक 4चा आहे। या दोन्हीतला फरक 8चा आहे। या दोन्हीतला फरक 12। या दोन्हीतला फरक 16। या दोन्हीतला फरक 20। आपल्याला हे लक्षात येईल 4 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 आणि इथं फरक किती ह्या दोन्हीतला 24चा फरक येईल। 20 आणि 4 24। 24चा फरक म्हणजे किती 87। म्हणजे इथे येणारी संख्या कोणती 87। म्हणजे या ठिकाणची येणारी संख्या 87। 20 नंबरचं उदाहरण पहा। 5.1/2 अधिक 2.3/4 बरोबर किती। आता पहा, पूर्णांक युक्त अपूर्णांक बनतात त्याला अपूर्णांकामध्ये बदलायचं। कसं बदलता येईल 2 गुणिले 5 10, त्यामध्ये 1 मिळवला 11/2 अधिक ह्या दोन्हीचा गुणाकार 4 2 8, 8 अधिक 3 11/4। पाय इथं दोन्ही पद्धतीनं करता येतं। एक तर छेद समान करा। छेद समान करायचं असेल तर काय करावं लागेल, पहिल्या संख्येला अंशाला आणि छेदाला 2 न गुणावं लागेल। म्हणजे 11 2 22/4 अधिक 11/4 बरोबर। छेद समान आहे म्हणून छेदात 4 लिहिले। छेद सारखा असेल तर अंशात जशाल तशी संख्या येईल, कारण 4 ने 4 ला भागलं भाग 1चा येईल। 1 गुणिले 22 म्हणजे 22। तसंच 4 4 सारखे आहेत म्हणून 11 जशाल तसे बरोबर। 22 अधिक 11 33/4। याची बेरीज किती आली 33/4। 21 नंबर 5/7 भागिले 2/3। आता भागिले जर असेल तर भागिले चिन्ह काढून टाकायचं असेल तर भागिले उलट गुणिले म्हणतात। इथं काय करावं लागतं, अंशातली किंमत छेदात, छेदातली किंमत अंशात घ्यायची, म्हणजे 3/2। 5/7 भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहिलं, 3 अंशात जातील 2 छेदात येतील। आता भाग जाईल का नाही। 5 त्रिक 15/7 2 14। उत्तर किती आलं 15/14। 22 नंबर
दर साल दर शेकडा 10 दराने 5,000 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज किती? आता एक सूत्र आपल्याला माहित पाहिजे. व्याज बरोबर PNR छेद 100. व्याज म्हणजे इंटरेस्ट आय. पी म्हणजे मूळ किंमत, मूळ प्रॉफिट किती? 5,000 गुणिले एन म्हणजे मुदत किती? 1 वर्षाची. दर किती? 10 छेद 100. पहा 1 शून्य गेलं, हा 1 शून्य गेला. 500 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 500. व्याज किती आलं? 500 रुपये. तेवीस नंबर. जर खुर्ची 2,000 रुपयांना विकत घेतली आणि ती 10% वाढीव भावाने विकली, 2,000ला घेतली आणि 10% वाढीव भावाने विकली, तर खुर्चीची विक्री किंमत किती? आता पहा 10% वाढीव भावाने म्हणजे 100 रुपयाची खुर्ची कितीला विकली? 110 रुपयाला विकली. बरोबर आहे? बरोबर. तर आपल्याला 2,000 रुपयाची खुर्ची कितीला विकावं लागेल? X रुपयाला. 100 रुपयाची 10% न विकली वाढीव दरानं, म्हणजे 100 रुपयाची 110ला विकली, तर 2,000 रुपयाची कितीला विकली? आता पहा, म्हणून X ची किंमत काढायची. X ची किंमत काय येईल? आता इथंच भाग हे शून्य काढले तरी चालतील. छेदातले शून्य, छेदातल्या संख्या एक भाग देता येतो, म्हणजे राहिले काय? X बरोबर 11 गुणिले 200 भागिले 1, म्हणजे X बरोबर 11 दुनी 22 20 रुपये. म्हणजे त्या खुर्चीची विक्री किंमत किती? 2,200 रुपये. पहा 24 नंबरचं उदाहरण पहा. अमित एक पुस्तक 275 रुपयांना विकत घेतो आणि 15% तोट्यात विकतो. तो किती किमतीला ते पुस्तक विकत घेतो? आता पहा 275ला घेतो आणि 15% तोट्यात विकतो, म्हणजे 100 रुपयाला समजा त्यानं पुस्तक घेतलं, तर तो कितीला विकतो? 85 रुपयाला विकतो, 15% तोट्यात. तर 275 रुपयाला घेतलेलं पुस्तक तो कितीला विकेल? यावरून आपल्याला X ची किंमत काढायची. म्हणून X बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार घ्यावा लागेल. 85 गुणिले 275 छेद 100. आता भाग गुणाकार करताना 5 न भाग देऊ आपण. 5 दोन्ही 10 0, 5 एक 5, खाली 3 राहिले, 5 7 35. आता भाग जाणार नाही म्हणून गुणाकार करा. बरोबर 17 गुणिले 5 85ला 5, हातचे आले 8, 17 7 119 आणि 8, 17 7 19 आणि 8, 127ला 7, हातचे आले 12, 17 दोन्ही 34 आणि 12, 17 दोन्ही 34 आणि 12 46 छेद 20. आता पहा अगोदर आपण 2 न भाग द्यायला, म्हणजे 1 0, बे दोन्ही 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6, खाली 1 राहिला, 15 झाले, बे 7 14, खाली 1 राहिला, बे 5 10. पहा किती आले? 23,375 छेद 10.
इथं काहीतरी चुकलेलं आहे पहा. बेदोनी 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6, बेसत्ती 14. इथं पॉईंट येईल, इथं पॉईंट आहे. आता पहा, बरोबर 10 भाग द्यायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, 1 दशांश तर पाठीमागं सरकवायचं. म्हणजे 2233.75 रुपये. म्हणजे 275ला विकत घेतलेलं पुस्तक तो किती तोट्यानं विकतो, 15% तोट्यानं. म्हणजे तो कितीला विकतो, 233.75 विकतो. परत पहा, 15% तोट्यानं विकतो म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक 85 रुपयाला विकतो. तर 275 रुपयाला घेतलेलं पुस्तक तो किती रुपयाला विकेल. x बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार भागिले 100. या दोन्ही 5 भाग दिला 20 येईल, इथं 17. या दोन्हीचा गुणाकार 4675/20. 2 भाग दिला, इथं येईल 2337.5/10. म्हणजे किती येईल, 233.75 रुपये. 25 नंबरचं उदाहरण पहा. उषाने 50 किलो साखरेचे पोते 1750 रुपयांना विकत घेतले. पहा, 50 किलो साखर कितीला घेतली, 1750 रुपयाला. परंतु साखरेचे दर घसरले, तिला 32 रुपये किलोने विकावं लागले. तर तिचे किती नुकसान झाले. आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 1 किलोची किंमत. 50 किलोचे किती इथं 1750. आपण या पद्धतीनं लिहू, 50 किलोचे 1750. तर 1 किलोचे किती, म्हणजे एकच पद्धत लक्षात ठेवू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. x बरोबर 1750 गुणिले 1/50. 0 0 गेले, 5 1 5, 5 3 15, खाली 2 राहिले, 5 5 25. म्हणजे x ची किंमत किती, 35 रुपये. म्हणजे 1 किलोची किंमत किती आली, 1 किलो साखर 35 रुपये अशी विकत घेतली. पण विकली कितीला, 32 रुपये किलोनं विकली. म्हणजे 1 किलो मागे तोटा किती, 1 किलो मध्ये तोटा 3 रुपये. किंवा या पद्धतीनेच लक्षात ठेवू म्हणजे सर्व एकाच पद्धतीने घेतलं तर लक्षात येईल. पहा, 1 किलोला तोटा किती झाला, 3 रुपये. तर किती किलोचा काढायचा आपल्याला, 50 किलोला किती तोटा असेल. म्हणून x बरोबर 3 गुणिले 50/1 बरोबर 150 रुपये. म्हणजे एकूण तोटा किती असेल तिला, 150 रुपये. पहा परत, 1750 म्हणजे 50 किलो साखर घेतली, साखरेचं पोतं 1750. आपल्याला 1 किलोची किंमत काढायची. म्हणजे 50 किलोसाठी 1750, तर 1 किलोसाठी x रुपये. म्हणजे x बरोबर 1750 गुणिले 1/50 किती, 35 रुपये येईल 1 किलोचे. म्हणजे 1 किलोला तोटा किती झाला, 1 किलोमध्ये तोटा 35 रुपयाला घेतली, तोटा किती झाला 1 किलोमध्ये आपल्याला काढायचा आहे. 1 किलोमध्ये तोटा 3 रुपये, कारण 35 रुपयाला घेतली आणि 32 रुपयाला विकली. 1 रुपयामध्ये तोटा 3 रुपये, तर 50 रुपयामध्ये किती. x बरोबर 3 गुणिले 50/1 बरोबर 150 रुपये तोटा झाला.